जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये दोन छोट्या गुड न्यूज आहेत, त्या नेमक्या काय आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त पवित्र पोर्टलची जी निवड यादी आहे ती कधीपर्यंत लागू शकते आणि आयुक्त कार्यालयाच्या वतीने पवित्र पोर्टलवर एक नवीन प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु त्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया त्या महत्त्वाच्या गुड न्यूज काय आहे। प्रेस नोटमध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबींचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। मित्रांनो, कालच्या तारखेला रात्री उशिरा नियमित जे न्यूज बुलेटिन आहे, न्यूज बुलेटिन रात्री उशिराच प्रसिद्ध होतो हे आपल्या सर्वांना कल्पना आहे। कालच्या तारखेला देखील एक नवीन न्यूज बुलेटिन प्रसिद्ध झालेला आहे। त्यामधून दोन गुड न्यूज आपल्याला कळालेल्या आहे। पहिली गोष्ट काय आहे की त्यांनी पहिल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे, शिक्षक पदभरतीसाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम लॉक करून घेतल्यानंतर यंत्रणेकडील काम प्रगतीपथावर सुरू आहे। अनेक उमेदवारांना समान गुण असल्यास प्राधान्यक्रम ठरविण्याच्या तरतुदी विचारात घेऊन उमेदवारांचे योग्य क्रम तपासण्याची कारवाई पूर्ण झालेली आहे। याचा अर्थ एक खूप मोठी प्रोसेस, खूप किचकट असलेली जी प्रोसेस आहे ती शेवटी एकदा पार पडलेली आहे। ती प्रोसेस नेमकी काय आहे तर जेवढे अभियोग्यताधारक आहेत की ज्यांनी प्रेफरन्सेस दिलेला आहे, जवळपास 1,40,000 अभियोग्यताधारक आपण कन्सिडर करूया राऊंड फिगरमध्ये, म्हणजे 1,40,000 जे अभियोग्यताधारक आहेत त्यांची उतरत्या क्रमाने यादी प्रसिद्ध तयार झालेली आहे। प्रसिद्ध नाही म्हणता येणार आपल्याला, तयार करण्यात आलेली आहे। आता ती कोणत्या पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे तर त्याच्यामध्ये काही किचकटपणा होता का तर त्याचं उत्तर आहे हो। त्याच्यामध्ये बरीचशी क्लिष्ट प्रक्रिया होती, फार गुंतागुंतीची प्रोसेस होती, कारण समान मार्क असलेले खूप जास्त उमेदवार आहेत हे आपल्या सर्वांना ऑलरेडी कल्पना आहे। कारण जर का आपण एका मार्कांवर बघितलं तर 100, 200, 300, 500 पण विद्यार्थी सेम मार्कवाले आपल्याला पाहायला मिळतात। मग अशा पद्धतीने जर राहिलं तर त्यांचा जो काही सिक्वेन्स आहे तो कशा प्रकारे ठरवला जायचा तर त्याकरिता जो GR आहे त्या GRचं अवलोकन करून त्या GRचा रेफरन्स घेऊन या ठिकाणी उतरत्या क्रमाने मांडणी करण्यात आलेली आहे। थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो की ज्या दोन उमेदवारांचं वय सेम असणार आहे, मार्क सेम असणार आहे, त्या दोन उमेदवारांपैकी ज्याचं वय जास्त असेल तो वरच्या क्रमांकाला असेल। आता जर का 100, 200, 500 विद्यार्थी जर का सेम मार्कवाले असतील तर साहजिक आहे बऱ्याच उमेदवारांचं जे एज आहे म्हणजे डेट ऑफ बर्थ आहे ते देखील सेम असू शकतं। जर डेट ऑफ बर्थ देखील सेम आढळलं या ठिकाणी तर दोन उमेदवारांपैकी बघितल्या जाईल की दोन्हीपैकी कोण जे आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य आहे, तसंच जो असेल त्याला या ठिकाणी वरचा क्रमांक दिला जाणार आहे। आणि त्याच्याही नंतर जर आपण आणखीन GRचं ॲनालिसिस केलं तर ज्याची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता जास्त आहे त्या उमेदवाराला वरच्या क्रमांकावर ठेवला जाईल। आणि जर का दोन्ही उमेदवारांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता जर का सेम आढळली तर मग जे आहे आता ही शिक्षक भरती आहे तर समजा शिक्षक भरतीसाठी सर्वात जास्त आवश्यक काय आहे, D.Ed किंवा B.Ed, तर मग D.Ed किंवा B.Ed याला ज्याला जास्त मार्क असतील त्याला या ठिकाणी प्रेफरन्सेस दिला जावा असं त्या GR मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेला आहे। इतक्या खालीपर्यंत जाण्याची आवश्यकता भासत नाही। शक्यतो जे आहे पहिला किंवा दुसरा जो प्रेफरन्स आहे त्यावरूनच संपूर्ण जी यादी आहे ती तयार केली जाऊ शकते। म्हणजे एक फार मोठं काम या ठिकाणी झालेलं आहे पोर्टलवरून की जी काही उतरत्या क्रमाची यादी आहे ती पूर्णतः तयार झालेली आहे। आणि निश्चितपणाने आपल्या सर्वांसाठी गुड न्यूज आहे, कारण ही यादी तयार झाल्याच्या नंतर आता निवड यादी लावणं जे आहे अतिशय सोपं काम आहे आणि फार जास्त क्लिष्टता त्यामध्ये येणार नाही, कारण उमेदवार ठरले गेलेले आहे। दुसरा मुद्दा त्यांनी काय सांगितला की शिक्षक पदभरती प्रकरणी माननीय न्यायालयाकडून एकतर्फी अंतरिम आदेश होणार नाही, याबाबत उचित दक्षता घेण्याबाबतची विनंती माननीय उच्च न्यायालयातील सर्व शासकीय अभियोक्ता यांना लेखी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे। ही तर अत्यंत जास्त गुड न्यूज आहे।
कारण मित्रांनो, मी कालच्या लाईव्ह मध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला एकच भीती आहे, सर्व काही सुरळीतपणाने चालू आहे, फक्त एकच भीती आहे की कुणीतरी एखादा व्यक्ती खोडसाळपणा करेल आणि या भरतीवरती स्टे आणण्यासाठी प्रयत्न करेल. तर आता तसं होणार नाही, आता तसं अजिबात होऊ शकणार नाही. कारण या ठिकाणी जे आहे कॅवेट दाखल करण्यात आलेला आहे आयुक्त महोदयांच्या वतीने सर्व न्यायालयांमध्ये. न्यायालय औरंगाबाद असेल किंवा मुंबईचं मुख्य न्याय खंडपीठ असेल किंवा नागपूर खंडपीठ असेल, प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी जे आहे कॅवेट दाखल करण्यात आलेला आहे. तर कॅवेट म्हणजे काय आहे की वन साइडेड डिसिजन होतं कामा नये कोर्टाचा. म्हणजे जर का स्टे येणारच असेल तर स्टे येण्याच्या पूर्वी शासनाला त्याची बाजू मांडण्याची या ठिकाणी संधी मिळायलाच पाहिजे. आणि ही आपल्या सगळ्या अभियोग्यताधारकांसाठी खूप जास्त मोठी आनंदाची गोष्ट आहे. कारण जी भीती होती ना आपल्याला की आपल्यापैकी बऱ्याच अभियोग्यताधारकांना रात्रीच्याला झोप येत नव्हती की स्टे आला तर काय होणार आहे, मला चांगले मार्क आहे, आता आपण जे आहे भरतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत, आता तुम्ही रिलॅक्स पद्धतीने झोपी जायचंय. मी तर म्हणेन की कोणीतरी अभियोग्यताधारकांना जे आहे अगदी उदार अंतकरणातून आपल्या ईश्वराला या ठिकाणी प्रार्थना केली असेल की या भरतीमध्ये अडथळा येऊ देऊ नको. आणि त्याची ती प्रार्थना म्हणा, त्याची ती दुआ म्हणा, ते निश्चितपणाने कबूल झालेली आहे. म्हणून आयुक्त महोदयाने अशा प्रकारचं कॅवेट दिलेलं आहे की भरतीवर स्टे येणार नाही. याचिका पडू दे 1760, याचिकांचं आपल्याला काहीही टेन्शन नाहीये, फक्त जे आहे स्टे मिळू नये. आणि त्यासाठी आयुक्त महोदयांनी अगदी योग्य काम केलेलं आहे. त्याबद्दल मी या ठिकाणी आयुक्त कार्यालयाचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे निश्चितपणाने हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो आहे, आभार व्यक्त करतो आहे की तुम्ही अभियोग्यताधारकांसाठी एवढा जबरदस्त आणि अतिशय उत्कृष्ट असा निर्णय घेतलेला आहे की जेणेकरून अभियोग्यताधारकांना त्यांच्या हक्काची नोकरी लवकरात लवकर मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ही एक खूप चांगली गोष्ट आहे की आता कोर्टामधून स्टे मिळणार नाही. किमान जे आहे आयुक्त कार्यालयाच्या वतीने त्यांचं ॲफिडेव्हिट किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे ते जोपर्यंत सादर होणार नाही तोपर्यंत कोर्ट वन साइडेड डिसिजन देऊ शकत नाही. जसं औरंगाबाद हायकोर्टमध्ये झालं होतं, वन साइडेड डिसिजन घेऊन या ठिकाणी जे आहे भरतीमध्ये नवीन नियम आणला जात होता. परंतु नंतर ते बरेचसे प्रकरण झाले, त्या प्रकरणाकडे आपल्याला जायचं नाहीये. कोर्टाने स्वतःचाच निर्णय स्वतःच्या विरोधामध्ये फिरवला अगदी 2 दिवसांमध्ये. त्या गोष्टीकडे आपल्याला जायचं नाहीये. परंतु दोन्ही गुड न्यूज आपल्या अभियोग्यताधारकांसाठी खूप महत्वाचे आहे. पुढे त्यांनी काय सांगितलं की शिक्षक भरती आता महत्वाच्या टप्प्यावर पोहोचली असून पात्र अभियोग्यताधारकांना संस्था जिल्हा परिषदेमधील नियुक्ती संदर्भात याद्या तयार करण्याचे संगणकीय कामकाज सध्या सुरू आहे. ही पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित प्रक्रिया असून त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे. ज्या याद्या तयार केल्या जाण्याचं काम चालू आहे त्या याद्यांमध्ये मानवी हस्तक्षेप नाहीये. लक्षात घ्या. जर का कुणाला वाटेल की आपल्याला काहीतरी फ्रॉड करायचा आहे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे, जर कोणता एजंट तुमच्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला लागलीच जे आहे धुडकावून लावा किंवा त्याचं स्टिंग ऑपरेशन करा. कारण या याद्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा फ्रॉड अशक्य आहे, अशक्य आहे, अशक्य आहे. कारण ही जी संपूर्ण प्रोसेस आहे ती अतिशय पारदर्शी आहे आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्याच्यामध्ये मानवी इन्व्हॉल्वमेंट अजिबात नाहीये. त्यामुळे याद्या चुकतील अशी आपल्या मनामध्ये 1% ही शंका तुम्ही ठेवू नका. त्यामध्ये आणखी आयुक्त महोदयांच्या वतीने एक गोष्ट सर्वांना क्लिअर करण्यात आलेली आहे की असे असतानाही अभियोग्यताधारकांमधील काही स्वयंघोषित खोडसाळ व्यक्ती, असे काही दलाल या प्रक्रियेबाबत अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमुक जिल्हा परिषदेमध्ये नोकरी लावून देतो, अमुक संस्थेमध्ये भरती करून देतो, जवळच्या संस्थेत नोकरी देतो इत्यादी प्रकारे खोटी आश्वासने देऊन फसवणूक होण्याची शक्यता काही अभियोग्यताधारकांनी व्यक्त केली आहे. या बाबींकडे सर्व अभियोग्यताधारकांनी दुर्लक्ष करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोणी जर का एजंट तुमच्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत असेल की मी तुम्हाला जिल्हा परिषदेला नोकरी लावून देतो किंवा खाजगी संस्थेवर नोकरी लावून देतो, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा किंवा त्याचं स्टिंग ऑपरेशन करा. त्याला पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करा. त्यानंतर त्यांनी सांगितलं की संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप होणाऱ्या प्रक्रियेमध्ये श्रेय घेऊन काही मंडळी अशा प्रकारे फसवणूक करू शकतात. सर्व बाबींचा पायबंद घालण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे. असे दलाल अथवा अन्य मंडळी कृत्य करीत असेल तर त्याचे टेलिफोन संभाषण अथवा फोटो इत्यादी पुरावे जतन करून ठेवावे व अशा प्रकारे कोणी फसवणूक करत असेल तर संबंधित पोलीस ठाण्याकडे तातडीने फिर्याद दाखल करावी. तसेच अशी फिर्याद दाखल केल्यास प्रशासनाकडून देखील
तशा तक्रारदारास पूर्ण सहकार्य केले जाणार आहे. जर तुम्ही कुणाचं जर का फोन टॅप केला किंवा स्क्रीनशॉट घेऊन तो त्याच्या विरुद्ध जर का तक्रार दाखल केली तर अशा अभियोग्यताधारकांच्या पाठीशी खंबीरपणाने आयुक्त महोदय स्वतः उभे राहणार आहे. त्यांना जे आहे ते संरक्षण देणार आहे आणि संबंधित जो काही दलाल आहे, जो काही एजंट आहे, त्या एजंटवर कारवाई करण्यासाठी ते स्वतःहून जे आहे पुढाकार घेणार आहे. त्याच्यामुळे आपण आता घाबरायचं नाही. आयुक्त ऑफिस आपल्या पाठीशी आहे. फक्त आपली बाजू योग्य असली पाहिजे, प्रामाणिक असली पाहिजे. त्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की दरम्यान असा खोलसाळपणा करणाऱ्या व्यक्ती तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती यांच्यावर पोलीस विभागामार्फत स्वतंत्रपणाने निगराणी ठेवण्यात येत आहे. ही गोष्ट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे की जे काही व्यक्ती भरतीशी निगडीत जे आहे संभ्रम निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्या लोकांवर पोलिसांची विशेष नजर आहे. कधीही कोणत्याही क्षणी त्या लोकांवर पोलीस कारवाई करू शकते. त्यामुळे आपण जे आहे चांगल्याच लोकांच्या सानिध्यामध्ये राहा, प्रामाणिक लोकांच्या सानिध्यामध्ये राहा. शेवटचा पॉइंट त्यांनी सांगितला, सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या या पदभरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करायचं आहे. आता प्रशासनाला सहकार्य म्हणजे काय आहे तर ही जी काही मंडळी संभ्रम निर्माण करत आहेत त्या संभ्रमामध्ये आपला वाटा असू नये. कोणता तरी एखादा मेसेज सोशल मीडियावर फिरतो आहे अफवा पसरवणारा, तर आपलं काम आहे की आपण त्या व्यक्तीला थांबवणं किंवा आपल्या परीने किमान तो मेसेज फॉरवर्ड होऊ देऊ नये. प्रत्येक गोष्टीची या ठिकाणी शहानिशा करावी आणि शहानिशा झाल्याच्या नंतर जेव्हा आपल्याला 100% खात्री पटली की अरे हां हे असंच आहे तरच संबंधित मेसेजला जे आहे फॉरवर्ड करा. अन्यथा शिक्षक भरती आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. त्या टप्प्यामध्ये आपल्या हातून काहीही वाईट घडू नये आणि या शिक्षक भरतीला कुठेतरी अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक प्रामाणिक अभियोग्यताधारकाने प्रयत्न करायला हवा. आता राहते आहे की यादी कधीपर्यंत लागू शकते तर यादी या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत अपेक्षित आहे आपल्याला, कारण त्याच्यावरचं काम सुरू आहे. पवित्र पोर्टलचं टेस्टिंगचं काम देखील यशस्वीपणाने पार पडलेलं आहे. कारण आता जी उतरत्या क्रमाने जी यादी तयार झालेली आहे पवित्र पोर्टल थ्रूच तयार झालेली आहे. याचा अर्थ पवित्र पोर्टल टेस्टिंग मध्ये सक्सेसफुल ठरलेला आहे. आता आपल्या सर्वांना प्रतीक्षा आहे लवकरात लवकर अंतिम निवड यादीची. सर्वांनी पुन्हा एकदा ईश्वराला प्रार्थना करा की ज्या पद्धतीने ही शिक्षक भरती चालत आहे त्याच पद्धतीने लवकरात लवकर या शिक्षक भरतीचा गोड असा शेवट व्हावा आणि जे गरजू इमानदार उमेदवार आहेत त्या सगळ्या इमानदार उमेदवारांना स्वतःच्या हक्काची नोकरी मिळून जावी.